श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचे स्मरण हेच प्रत्येक साधनाचे मर्म। एका गावाहून 2 सरकारी बैलगाड्या निघाल्या। एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते। सबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीवानांनी गाड्या सोडल्या। सोने आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबाज घातला। तसे भगवंताच्या दृष्टीने विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच। सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असे मुळीच नव्हे। विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडविण्याइतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो। विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो इतकेच। विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधन रूप आहे, साध्य रूप नाही। विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे। पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात। साधे भोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात। पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोहोचते की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीने घ्यावे इत्यादी गोष्टींची चिकित्सा करीत बसतात आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते। नाम घेण्याचा आनंद मिळत नाही। म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी। ज्याच्या अंगी मीपणा आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो, पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो। समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी जाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चात्ताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो। आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते। प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतःच सोसले पाहिजेत। कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काही करू शकत नाही, फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही। आपले मन आपणच आवरले पाहिजे, आपल्या वृत्तीला आपणच वळविले पाहिजे। साधन करीत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत। भगवंताकडे जायचे साधन पुष्कळ आहेत। इतर साधनांचे कष्ट करून जे साधते ते थोडे नाम घेतल्याने साधते, पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे। प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय। त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे। म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात। श्रीराम जय राम जय जय राम। ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्री महाराज हे पूर्णत्वाप्रत पोहोचलेले संत होते यात शंका नाही। देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात, विचारात आणि उच्चारात चुकून देखील मीपणा व माझेपणा दिसायचा नाही। हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय। अर्थात स्वतःबद्दल काहीच करायचे न उरकल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे
एवढीच त्यांची भावना होती. आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा व धन्य होऊन जावे, या एकाच प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले. प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र. प्रापंचिकाच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते. प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असताना त्यांना अकारण निंदा, अपमान, छळ व कमीपणा सोसावा लागला. तरी देखील सर्वांनी भगवंताच्या मार्गी लागावे, म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असे स्तोवर त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व देऊन असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला. भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचे त्यांनी जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविले. श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतले, काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काहीच सत्य मानले नाही. सोमवार मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके 1835 इसवी सन 22 डिसेंबर 1913 या दिवशी पहाटे 5 वाजता जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खून, हे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला. जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदावल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला. वसिष्ठ वामदेववादी भारतीय ऋषींची परंपरा चालविणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.